अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मनी मावशी सगळ्यांना सांगते की बाळाच्या बारशाच्या दिवशी या अप्पीने त्याला अंगावरचं दूध पाजलं आणि एवढंच नाही तर ती म्हणत होती की हे बाळ माझंच आहे. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सुजय मोठमोठ्याने हसत टाळ्या वाजवू लागतो. त्यामुळे अप्पी त्याच्यावर ओरडते. मात्र त्यावेळी अर्जुन अप्पीलाच गप्प राहायला सांगतो. तर सुजय कदमांना म्हणतो की यावेळी रुपालीला सांभाळायला हवं आणि मग तो लगेच आतमध्ये जातो. तर इकडे आत्या अप्पीची बाजू घेत अर्जुनला सांगत असतात की अप्पी जे काही बोलते ते खरं आहे. पण अर्जुन काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की आत्या तू आणि कदमीची बाजू घेणं आता सोडून द्या. त्यावर अप्पी अर्जुनला समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण अर्जुन काही ऐकत नाही. तो म्हणतो की आता थोड्याच वेळामध्ये ॲम्ब्युलन्स इथे येईल आणि काही झालं तरी तुला आता मेंटल हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल. आणि ते ऐकून घरातल्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. अर्जुन असं वागेल याची अप्पीला अपेक्षाच नसते. ती पूर्णपणे खचून जाते. तर अर्जुन रडतच म्हणत असतो की आता मी पूर्णपणे हतबल झालोय. या अपर्णाला समजावण्याचा किती प्रयत्न केला पण ही काही ऐकायला तयारच नाही. आधी म्हणत होती की बाळ जिवंत आहे, नंतर हिला बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला आणि आता तर काय दादा वहिनीचं बाळच माझं बाळ आहे असं हिचं म्हणणं आहे. आणि त्यावर अप्पी पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणते की हो तेच आपलं बाळ आहे. पण अर्जुन काही ऐकत नाही आणि तो अप्पीच्या हाताला धरून तिला घराबाहेर घेऊन जातो. तर दुसरीकडे रुपाली स्वप्नीलला विचारत असते की बाहेर काय गोंधळ चाललाय, भाऊजी एवढे का चिडले आहेत. त्यावर स्वप्नील म्हणतो की जाऊ दे तू त्याकडे लक्ष देऊ नको, त्यांचं सुरूच असतं. आणि मग त्यानंतर तो रुपालीला सांगतो की बाळ उठलं आहे. त्यामुळे रुपाली माघारी फिरते मात्र बाळ अजूनही झोपलेलंच असतं. त्यामुळे मग स्वप्नील विषय बदलत म्हणतो की तू सतत फक्त बाळाचीच काळजी करत असते, स्वतःची काळजी घेत नाही. आता तू पाणी पी. आणि मग त्यानंतर तो पाण्यामध्ये झोपेची गोळी टाकतो आणि ते पाणी रुपालीला देतो. त्यामुळे रुपाली गाढ झोपी जाते. तर दुसरीकडे बंट्या कायतोंडेंजवळ बसलेला असतो. तितक्यात अण्णा त्या ठिकाणी येतो. बंट्या त्याला विचारतो की कुठे आहे तुझी बायको. त्यावर अण्णा खाली मान घालून सांगतो की ती फोन उचलत नाहीये. त्यामुळे बंट्या हसू लागतो. तो म्हणतो की अरे काय अण्णा, तुझी बायकोसुद्धा तुझं ऐकत नाही का. त्यावेळी गायतोंडे अण्णाला सांगतात की अण्णा तू याच्यावर विश्वास ठेवू नको, याला तर शिक्षा होणारच आहे. मात्र बंट्या गायतोंडेंना गप्प बसायला सांगतो आणि अण्णाला म्हणतो की जा आणि तुझ्या बायकोला इकडे बोलावून आण. त्यामुळे अण्णा लगेच जाण्यासाठी निघतो. तेवढ्यात बंट्याला मनीचा फोन येतो. मनी त्याला सांगत असते की अर्जा अप्पीवर खूप चिडलाय आणि आता त्याने ॲम्ब्युलन्स घरी बोलावली आहे तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकण्यासाठी. आणि ते ऐकून बंट्या खूपच खुश होतो. तर मनी मावशी त्याला लगेच घरी यायला सांगते. त्यामुळे मग बंट्या गायतोंडेंना सांगतो की आता मला शिक्षा नाही होणार तर शिक्षा तुझ्या मॅडमला होणार. ती आता मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणार. आणि हे सगळं कोण करते माहिती आहे का, तर तुझा लाडका अर्जुन सर. आणि ते ऐकून गायतोंडेंना काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे घरातील कोणीही अप्पीवर विश्वास ठेवायला तयारच नसतात. तर मनी मावशीसुद्धा म्हणत असते की जेव्हापासून बाळ घरात आलं आहे ना तेव्हापासूनच अप्पीचा त्याच्यावर डोळा होता. त्यावेळी अप्पी मोठ्याने ओरडून म्हणते की उगाच काही बोलू नका, ते बाळ माझंच आहे. पण अर्जुन तिलाच गप्प बसायला सांगतो. तर कदम अर्जुनला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण तो काही ऐकून घेतच नाही. तितक्यात बंट्या त्या ठिकाणी येतो. अर्जुन आणि अप्पीची भांडणं बघून ते दोघे माईलेक खूपच खुश होतात. आणि त्याच वेळी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी येते. त्यामुळे अप्पी घाबरते. सगळेजण पुढे नेमकं काय होईल याचीच वाट बघत असतात. आणि मग त्यावेळी त्या ॲम्ब्युलन्समधून सरकार खाली उतरतात आणि सरकारांना बघून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. अर्जुन त्यांना विचारतो की सरकार तुम्ही इथे काय करताय. आणि त्यावेळी सरकार सांगतात की अप्पी जे काही बोलते ते खरं आहे. त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. तर सरकार रागातच बंट्याकडे बघतात आणि त्याच्या एक कानाखाली मारतात. त्यामुळे मनी मावशी मोठ्याने ओरडते. तर सरकार तिला सांगतात की तुझ्या कानाखाली मारता येत नाही म्हणून तुझ्या पोराच्या कानाखाली मारली आहे. आणि आता जेव्हा जेव्हा तू तोंड उघडशील ना तेव्हा तेव्हा मी याच्या कानाखाली मारेल. मात्र तरीही मनी मावशी मोठ्याने हंबीरड्या असं ओरडते. आणि तेव्हा सरकार पुन्हा एकदा बंट्याच्या कानाखाली मारतात. मनी पुन्हा मध्ये बोलते तर सरकार पुन्हा बंट्याच्या कानाखाली मारतात. त्यामुळे ती नाईलाजाने गप्प बसते. आणि मग त्यानंतर सरकार सगळ्यांना सांगतात की मी पाहुण्यांना घेऊन आलो आहे. आणि मग ते त्या गाडीचा दरवाजा उघडतात आणि त्यावेळी गाडीमधून एक डॉक्टर आणि ती नर्स खाली उतरतात. आणि त्या दोघांना बघून बंट्या आणि मनी खूप घाबरतात.
आणि मग सरकार त्या दोघांना सांगतात की आता तुम्ही जे काही केलं आहे ना ते सगळ्यांसमोर कबूल करा. तेवढ्यात बंट्या तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण सरकार त्याला पकडतात आणि जमिनीवर ढकलून देतात. मनी धावतच त्याच्या जवळ जाते आणि रडतच म्हणते की बंट्या, हे काय होऊन बसलं रे. आणि मग त्यानंतर सरकार त्या डॉक्टरला आणि नर्सला धमकी देत सांगतात की आता तोंड उघडतंय की आमच्या अर्जुनला त्याचा पोलिसी खाक्या दाखवायला सांगू. आणि मग ते दोघेजण हात जोडून अर्जुन अप्पीची माफी मागू लागतात. सरकार त्यांना सांगतात की तुम्ही जे काही केलं आहे ना ते कबूल करा आधी. आणि मग ते दोघेजण सांगू लागतात की मॅडम, तुम्ही आम्हाला कामावरून काढून टाकलं होतं, म्हणून मग आम्ही तुमचं बाळ पळवण्याचा प्लॅन केला. आणि ते ऐकून घरातल्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रत्येक प्रसंग सांगतात. कदमांना लागलेला शॉक, हॉस्पिटलमध्ये गेलेली लाईट आणि त्यानंतर बाळाची झालेली अदलाबदली, या सगळ्या गोष्टी ते कबूल करतात. आणि ते सगळं काही ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. मी मात्र म्हणत असते की हे आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. मात्र त्यावेळी अप्पी मोठ्याने ओरडून म्हणते की मावशी, तुम्ही आता गप्प बसा, नाहीतर तुमचं तोंड मी कायमचं बंद करेल. पण मनी तिला पुन्हा सरकारांवरून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते, पण तितक्यात दिप्या मनीच्या तोंडात बोळा कोंबतो आणि तिचे हातही बांधून टाकतो. त्यामुळे ती गप्प बसते. बंट्यासुद्धा काही करू शकत नाही. तर ती नर्स सांगत असते की आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या डिलेवरीच्या आदल्या दिवशी एक बाळ आलं होतं. त्या बाळाचं कोणीही नव्हतं आणि ते मृत होतं. आणि मग आम्ही तुमच्या बाळाच्या जागी त्याला ठेवलं. आणि ते ऐकून अप्पी धावतच त्या बंट्याकडे जाते आणि त्याच्या 2-3 कानाखाली मारते. ती खूप चिडलेली असते, पण अर्जुन कसाबसा तिला शांत करतो. तर अप्पी रडतच त्याला मिठी मारते. ती म्हणत असते की अर्जुन बघ, मी सांगितलं होतं ना आपलं बाळ जिवंत आहे. आणि त्यावर तोही रडतच हो म्हणतो. घरातील प्रत्येकजण म्हणत असतात की आपण अप्पीवर विश्वास ठेवायला हवा होता. ती जे काही सांगत होती ते खरं होतं. आणि तेवढ्यात बंट्या तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण दीपा तिथे येते. ती बंट्याच्या हातावरच पाय ठेवते आणि तिला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर अप्पी विचारत असते की बाळ रुपालीताईंना मंदिरात सापडलं, पण त्याआधी ते कुठे होतं. आणि त्यावर दीपा सांगते की मॅडम, तुमचं बाळ माझ्याकडे होतं. या संकल्प ढोबळेने बाळाला माझ्याकडे सोपवलं होतं. आम्हाला पैशांची गरज होती, त्यामुळे याने आम्हाला पैशांचं लालच दाखवलं, धमकी दिली आणि बाळ आमच्याकडे सोपवलं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. मात्र संकल्प म्हणत असतो की काय पुरावा आहे तुझ्याकडे. आणि त्यावर दीपा म्हणते की तू आमच्या बँक अकाउंटवर जे पैसे टाकलेत ना, तोच पुरावा आहे. हे सगळं काही ऐकून अप्पी रडतच म्हणते, म्हणजे आतमध्ये जे बाळ आहे ते. त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, ते बाळ आपलं आहे. त्यावर दीपासुद्धा हो म्हणते. आणि मग अप्पी आणि अर्जुन रडतच एकमेकांना मिठी मारतात. कदम म्हणत असतात की बघितलं ना अर्जुन, अप्पीने नियतीवर विश्वास ठेवला आणि म्हणून तुम्हाला तुमचं बाळ परत मिळालं. आणि मग त्यानंतर स्वप्नील बाळाला घरातून घेऊन येतो. अप्पी रडतच बाळाला जवळ घेते. त्यानंतर ती अर्जुनला म्हणते की तुला आपल्या बाळाला पहिल्यांदा हातात घ्यायचं होतं ना, हे घे. पण अर्जुन म्हणतो की नाही अप्पे, बाळ गेली 2 महिने त्याच्या आईपासून दूर आहे. त्याला आता फक्त आईच्या कुशीची गरज आहे. आणि मग अप्पी रडतच बाळाला जवळ घेते. आणि ते बघून सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.